नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळातर्फे अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील 12वी प्रात्यक्षिक परीक्षेची हिशोब पुस्तिका भरत असताना काही कनिष्ठ महाविद्यालयाकडून त्रुटी ह्या राहून जातात. त्याच्यामुळे एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ह्याच्या त्रुटी राहणार नाहीत यासाठी कळविण्यात येत आहे. तर हा जो भाग आहे मंडळातर्फे फिल केला जाईल. तर प्रथमतः आपल्याकडून जे काही कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव आहे, परीक्षा केंद्राचा क्रमांक आहे, या कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक आहे, अशा ह्या तुमच्या ज्या काही सर्व महत्त्वाच्या प्रमुख बाबी आहेत त्या पहिल्या पानावर भरायच्या आहेत. आणि 2 नंबरच्या पानावर यावर्षी अकाउंट विभागामार्फत आपणाला स्पष्ट आणि सोप्या भाषेत सूचना 1 ते 6 ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अवलोकन व्हावं. त्या अवलोकन झाल्यानंतरच आपल्याला पुढील हिशोब पुस्तिका भरण्यासाठी सोपं जाईल. त्यानंतर हिशोब पुस्तिकेतील पृष्ठ क्रमांक 1 वरील जो भाग आहे तो कनिष्ठ महाविद्यालयाने भरायचा आहे. कनिष्ठ महाविद्यालयाने भरत असताना त्यांच्या अकाउंट डिटेल जे काही हिशोब आपला प्रात्यक्षिक परीक्षेचा आहे तो कनिष्ठ महाविद्यालयाच्या खात्यात जमा होण्यासाठी, बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी हा भाग स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात भरून जमा करायचा आहे. तसेच ह्या वर्षी आपणाला एक राज्य मंडळाकडून पत्र आलेलं आहे 2017 मध्ये. त्या पत्राचे अवलोकन व्हावं आणि कार्यवाही करावी. आता सगळ्यात महत्त्वाची जर बाब सांगायची म्हणजे तर पृष्ठ क्रमांक 3 वर कनिष्ठ महाविद्यालयाकडून जे बी काही प्रात्यक्षिक परीक्षेचे विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि ज्या काही अन्य विषय आहेत त्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रत्येक वर्षी हिशोब पुस्तिका तपासत असताना सदर पृष्ठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव लिहिले जात नाही, त्यांच्या केंद्राचा क्रमांक आणि नाव पण लिहिलं जात नाही. त्यानंतर तक्त्यातील अनुक्रमांक 1 ह्या बाबतीत विद्यार्थी संख्या, परीक्षेचा दिनांक ह्या गोष्टी कुठल्याही नमूद केल्या जात नाहीत. त्या नमूद कराव्यात जेणेकरून तुमच्या विद्यार्थीनुसार कॉलेजला हिशोब पुस्तिकेतील रक्कम जे काही मान्य होईल ते अदा करायला सोपं जाईल आणि तपासणीसाठी पण सोपं जाईल. तसेच 1 ते 7 ह्या बाबी ज्या आहेत स्पष्ट, कुठल्याही रिकामा राहणार नाही याची खात्री घ्यावी. आणि उपयोगिता प्रमाणपत्र हे अवलोकन व्हावं आणि त्यानंतर प्रिन्सिपलांचं स्वाक्षरी आणि शिक्का तिथं आवश्यक आहे. बऱ्याच हिशोब पुस्तिकेत प्रिन्सिपलांचा सही शिक्का दिसून येत नाही, त्यामुळं हिशोब पुस्तिका कनिष्ठ महाविद्यालयात परत पाठवली जाते. आणि काय होतं त्याच्यामुळं तुम्हाला जे काय अमाऊंट वेळेत मिळणार आहे प्रॅक्टिकलच्या हिशोब पुस्तिकेची त्याच्यामध्ये विलंब होतो. याला कारण फक्त कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून होतं. ह्या त्रुटी दरवर्षीच्या आहेत. आता पृष्ठ क्रमांक 4 वर काय बाब आहे तर जे बी काही एक्सटर्नल बाहेरच्या कॉलेजमधून तुमच्या कॉलेजमध्ये येणार आहेत त्यांचं स्पष्ट म्हणजे एक्झामिनर नेम, सब्जेक्ट कोड, डेट ऑफ एक्झाम आणि त्यांनी किती विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल घेतलेलं आहे, त्यांनी प्रवास कुठून कुठंपर्यंत केलं, त्याचं जे काही गोषवारा आहे हा गोषवारा सगळा ह्या कनिष्ठ महाविद्यालयाने भरायचा आहे. पेज क्रमांक 4 वर. त्या पेज क्रमांक 4चा जर हिशोब जर ह्यामध्ये जर नसेल, गोषवारा जर प्रिन्सिपलने हा भरून दिलेला नसेल तर हिशोब पुस्तिकेमध्ये ह्या त्रुटी आहे असं समजून ही हिशोब पुस्तिका परत कनिष्ठ महाविद्यालयाला पाठविली जाईल आणि त्यात विलंब होणार आहे. याला जबाबदार हे तुमचं कनिष्ठ महाविद्यालय राहील. तसेच पृष्ठ क्रमांक 5 हा महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचा भाग याच्यासाठी म्हणतो मी की जे काही कनिष्ठ महाविद्यालयात तुमच्या बाहेरून एक्सटर्नल म्हणून येणार जे आहेत शिक्षक, त्यामध्ये सगळेच विषयाचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. आता रकाना क्रमांक 1 मध्ये यात काही तुम्हाला एक्सटर्नल नंबर मंडळाकडून नंबर नाही दिलेला तर त्यामुळे 2 नंबरमध्ये थेट एक्झामिनरचं नाव लिहायचं आहे, त्याचा सब्जेक्ट कोड आहे तो लिहायचा आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेची डेट लिहायची आहे आणि त्या विषयाला. आणि तसेच 5 नंबरच्या रकान्यामध्ये विद्यार्थी संख्या लिहायची आणि त्यासाठी होणारा जो काही तुम्हाला मंडळाकडून प्रति विद्यार्थी मानधनाचा जो काही दर आहे तो हे 6 नंबरच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे.
आणि त्या संबंधित एक्सटर्नलची सिग्नेचर या ठिकाणी कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच त्या एक्सटर्नलचं बिल हे मंडळाकडून अदा केलं जाईल, अन्यथा अदा होणार नाही. ह्याला जबाबदार संबंधित ह्याच कॉलेजचे प्रिन्सिपल राहतील. पृष्ठ क्रमांकच्या शेवटी प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का अनिवार्य राहील. सदर पुस्तिकेतील पृष्ठ क्रमांक 7 वर संबंधित विषयास हे लॅबोरेटरी असिस्टंट, स्टोअर कीपर, वर्कशॉप असिस्टंट यांचं मानधन अदा करण्यासाठी त्यांचं रेकॉर्ड, त्यांचं नाव असेल, स्टुडंटची संख्या असेल, त्यांच्या हिशोबानं जे काही मानधन तुम्हाला प्रति विद्यार्थी दिलं जाणार आहे त्यांची अमाऊंट 7 नंबरच्या रकान्यामध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर त्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. खालच्या बाजूला लॅब असिस्टंटचे किती मानधन होते, स्टोअर कीपरचं किती मानधन होते आणि फील्ड कलेक्टरचं किती मानधन होते यांचंही रेकॉर्ड पूर्ण इथं लिहिलं पाहिजे. त्यानंतर प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का पण लागेल, तो पण पूर्ण भरायचा आहे. तसेच पृष्ठ क्रमांक 8 वर आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील जे काही शिपाई वर्ग आहे तो प्रॅक्टिकल साठी मदत करतो आणि त्यांचे बिल हे बऱ्याच पुस्तकामध्ये भरले गेलेलं दिसून येत नाही आणि मानधन मागितलं जातंय. हे बऱ्याच गोष्टी दरवर्षी ह्या दिसून येतात. त्याच्यामुळं प्राचार्यांनी ह्यात विशेष लक्ष देऊन संबंधित शिपायांचं नाव, कोणत्या विषयाला त्यांनी काम केलंय, त्याची विद्यार्थी संख्या किती आहे, त्याचं मानधन काय दर आहे आणि त्याची टोटल अमाऊंट किती होते आणि त्याची स्वाक्षरी हे घेणं कंपल्सरी आहे. तर हे कंपल्शन ज्या गोष्टी आहेत त्या ह्या भरल्या जात नाहीत आणि मानधन मागितलं जाते. असं होतं की बरेच वेळेस मंडळांनी ह्यात भरावं बाकीच्या राहिलेल्या गोष्टी असं वाटतंय, तर हे शक्य नाही. त्याच्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टी ह्या तुम्ही भरायच्या आहेत आणि मानधन तुमचं जर वेळेत अदा व्हावं असं वाटतंय तर प्रत्येक पृष्ठ क्रमांक हे वाचून बघायचं आहे. तर प्रत्येक पृष्ठ क्रमांकावर जे बी काही संबंधित एक्सटर्नल असतील, इंटरनल असतील, लॅब असिस्टंट असतील, जे बी कोणी प्रतिनिधी आहेत त्यांच्या ह्या स्वाक्षरी कंपल्सरी असल्या तरच मंडळाकडून मानधनाची रक्कम अदा केली जाईल. आणि हा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरचा भाग आहे पृष्ठ क्रमांक 9 वर. म्हणजेच जे बी काही प्रॅक्टिकल विषय आहे त्या प्रॅक्टिकल विषयाला मटेरियल खरेदी केलं जातं कॉलेज स्तरावर. त्या कॉलेज स्तरावर खरेदी केलेल्या मटेरियलचे जे बी काही चार्जेस आहेत, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, यासाठी मंडळाकडून प्रति सब्जेक्ट फिजिक्सला 4 रुपये प्रति कॅन्डिडेट, केमिस्ट्रीला 14 रुपये प्रति कॅन्डिडेट, बायोलॉजीला 12 रुपये प्रति कॅन्डिडेट ह्याप्रमाणे तुम्हाला स्टेशनरीची रक्कम मंडळाकडून अदा केली जाणार आहे. त्याच्यामुळं हा पण भाग स्टुडंटची संख्या लिहायची तिथं भरून घ्यायची आणि शेवटी त्याची अमाऊंट लिहायची. पृष्ठ क्रमांकाच्या शेवटी प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का अनिवार्य आहे हे लक्षात घ्या. याशिवाय हे कनिष्ठ महाविद्यालयाला मानधन अदा केलं जाणार नाही. तर आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात बाहेरच्या कॉलेजमधून जे एक्सटर्नल म्हणून येणार आहेत त्यांचा जो काही प्रवास भत्ता आहे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयात कोणत्या दिवशी येणार आहेत, किती किलोमीटरचं अंतर आहे, कुठून येणार आहेत, कोणत्या दिवशी येणार आहेत, ते किती वाजता निघाले, किती वाजता पोहोचले, ह्या बाबतचा सर्व रेकॉर्ड हे स्वतः संबंधित एक्सटर्नलनी भरून हे तुमच्याकडं म्हणजेच ज्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयाकडे हे TADA बिल हे भरून सबमिट करायचं आहे. त्यासोबत जे बी काही मानधन अदा केलं जाणार आहे एक्सटर्नलचं ते मानधन आणि हे प्रवास बिल हे एकत्रित गोषवारा तुम्ही पृष्ठ क्रमांक 4 वर कनिष्ठ महाविद्यालयाने भरायचं आहे. आणि हे एक्सटर्नलचं मानधन आणि प्रवास बिल हे कनिष्ठ महाविद्यालयाने परीक्षेच्या दिवशी म्हणजेच परीक्षा पूर्ण होताच त्यांना अदा करायचा नाही. याचं कारण असं, गेल्या वर्षी असं निदर्शनास आणून दिलं, काही एक्सटर्नल असे म्हणतात की आम्ही इथं परीक्षेचं काम केलो आहे, आम्हाला हे मानधन तात्काळ पाहिजे. तर ह्या गोष्टी कनिष्ठ महाविद्यालयाकडून अदा केल्या जाणार नाहीत. एक्सटर्नलचं मानधन, प्रवास बिल हे त्यांच्या वैयक्तिक बँकेच्या खात्यामध्ये मंडळाकडून जमा केलं जाणार आहे. त्याच्यामुळे कृपया कोणीही
बहिष्ठ परीक्षकांनी ज्या कॉलेजवर जाऊन प्रात्यक्षिक परीक्षेचं काम केलं आहे तिथून रोखीने मानधनाची रक्कम मागणी करू नये. प्रॅक्टिकल एक्सटर्नलच्या खात्यामध्ये मानधनाचे आणि TADA बिल याची रक्कम एकत्रित तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित एक्सटर्नलनी त्यांच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स ही ह्या पुस्तकाला कंपल्सरी लावणं गरजेचं आहे. त्या झेरॉक्सवर तुम्ही तुमच्या एक्सटर्नलचा विषय आणि कुठल्या कॉलेजवरून आला त्याचा उल्लेख केला तर तुमच्या बँकेमध्ये तुमच्या मानधनाची आणि प्रवास बिलाची रक्कम ही थेट जमा करण्याची सोय आहे. संबंधिताच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. त्यामुळं कोणीही कृपया प्राचार्यांनी त्यांना रोखीने मानधन अदा देऊ नये. तरी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाने त्या पृष्ठ क्रमांकावर जे बी काही सूचना दिल्या आहेत त्या पूर्ण वाचून घेऊनच भरायच्या आहेत. न वाचता अर्धवट हिशोब पुस्तिका जमा करू नये. हिशोब पुस्तिका जमा करत असताना संबंधित प्राचार्यांनी स्वतः याकडे लक्ष देऊन कोणत्या प्रश्नक्रमावर काही अधुरी माहिती आहे का याकडे जर लक्ष दिलं तर ह्या हिशोब पुस्तिकात त्रुटी निघणार नाही. सदरचे मानधन हे वेळेत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. 2 बाबी आहेत ह्या हिशोब पुस्तिकामध्ये. एक बाब आहे कनिष्ठ महाविद्यालय इंटरनल, स्टेशनरी, प्यून, लॅब असिस्टंट यांचे सर्वांचे जी काही रक्कम येते ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या खात्यात जमा होईल. आणि दुसरी बाब अशी आहे जे बी काही बाहेरून येणारे एक्सटर्नल एक्झामिनर आहेत त्यांचे मानधन संबंधित एक्सटर्नलच्याच खात्यात जमा होणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2 बाबी आहेत. ह्या दोन्ही बाबी परिपूर्ण भराव्यात. सदरची हिशोब पुस्तिका ही प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य जमा करत असताना बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी मंडळाकडे जमा करायचे आहे. धन्यवाद.